नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव राहुल नेटके. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई व श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन व्हिडिओज बनवत आहोत. मी इयत्ता 10वीचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट यामधील काही चॅप्टर मी तुम्हाला शिकवणार आहे. चला तर मग आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट यामधील फर्स्ट चॅप्टर जो आहे ग्रॅव्हिटेशन, तो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आपण या तासामध्ये चालू करूया. या चॅप्टरमध्ये आपल्याला जे काही कन्सेप्ट पाहिजे आहेत त्या कन्सेप्ट काय काय आहेत एकदा आपण पाहू. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आपल्याला काही कन्सेप्ट या ठिकाणी पाहिजे आहेत. त्यापैकी फर्स्ट कन्सेप्ट जे आहे ती आहे ग्रॅव्हिटेशन. त्यानंतर दुसरी जी कन्सेप्ट आपण पाहणार आहोत ती आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. त्यानंतर आहे केपलर्स लॉ. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यानंतर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ, फ्री फॉल, एस्केप व्हेलॉसिटी. ओके, चला तर मग आपण यामधली जी काही फर्स्ट कन्सेप्ट आहे ग्रॅव्हिटेशन ती कन्सेप्ट पाहण्यापूर्वी या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला काही क्वेश्चन देण्यात आलेले आहेत. कॅन यू रिकॉल म्हणून. ओके, आता हे क्वेश्चन काय दिलेले असतील बरं, तर आपण इयत्ता 8वी आणि 9वीच्या सिलेबसमध्ये हा ऑलरेडी भाग पाहिलेला आहे किंवा काही भाग पाहिलेला आहे, ज्या भागावर आता नवीन काही कन्सेप्ट अवलंबून आहेत. त्यामुळे आपल्याला 8वी आणि 9वीच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर असणं आवश्यक. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. ओके, so whenever we consider the force acting on an object at that time, what will happen? Okay, so when we apply a force on an object at that time, the rest object can get in motion. Okay, or the object which is already in motion, we can increase its motion. आपण त्याची मोशन इन्क्रीज करू शकतो. or we can change the direction of motion. आपण एखाद्या मोशनची डायरेक्शन चेंज सुद्धा करू शकतो. or we are able to change the shape of the object also by applying the force. So these are the effects of the force. What types of forces are you familiar with? Familiar with means you are knowing something about it. Okay, so whenever we consider the types of forces at that time, there are two main types of forces. Okay, one is the contact force and another one is the non-contact force. There are some examples of contact force: applied force, spring force, frictional force, normal force, drag force. These are the some examples of contact force. Whenever we consider the non-contact force at that time, magnetic force, electric force and gravitational force. These are the some examples of non-contact force. Okay, so third example which is of non-contact force is the gravitational force, and we have to study that gravitational force in this chapter, which is a non or it can be applied without touching the object. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला टच न करता सुद्धा हा फोर्स अप्लाय होऊ शकतो. पुढचा जो काही क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनकडे आपण वळूया. व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? ओके, हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे या ग्रॅव्हिटेशनल फोर्स विषयी तुम्हाला आतापर्यंत काय माहिती आहे? ओके, म्हणजे आता 10वी पर्यंत तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स विषयी काय काय ऐकलेलं आहे किंवा तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे नेमकं काय माहीत आहे. ओके, आतापर्यंत आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स विषयी एक गोष्ट माहिती आहे की झाडावरचं एखादं फळ आहे ते फळ नेमकं खाली का पडत असेल बरं? कारण ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आणि हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो फक्त अर्थवरच एक्झिस्ट आहे का? नाही आहे. The gravitational force is a universal force and it acts not only between two objects on the earth but also it acts between any two objects in the universe. सर आयझॅक न्यूटन जेव्हा एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते तेव्हा त्यांच्यासमोर एक सफरचंद खाली पडला आणि खाली पडणाऱ्या सफरचंदाला पाहून सर आयझॅक न्यूटन यांनी विचार केला की हा जो सफरचंद आहे तो खाली न पडता हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये का गेला नसेल बरं, किंवा हा व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये का गेला नाही? हा सफरचंद खालच्या दिशेनेच का पडला असेल? याचा विचार करत ते बसले आणि त्यांनी ग्रॅव्हिटेशन ही जी काही कन्सेप्ट आहे ती शोधून काढली. आफ्टर मच थॉट ही केम टू अ कन्क्लुजन दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड इटसेल्फ
and this attractive force must be directed toward the center of earth. ओके, म्हणजेच काय बरं, तर हा जो ऍपल आहे तो ऍपल अर्थकडे का पडतो, कारण अर्थ त्या ऍपलला एका विशिष्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्सने अट्रॅक्ट करते आणि अट्रॅक्ट करत असताना या फोर्सची जी काही डायरेक्शन आहे ती डायरेक्शन अर्थच्या सेंटरच्या दिशेने असली पाहिजे असं त्यांना विचार